तर इथे बघा, आता आपण फर्स्ट जो पार्ट पाहिला आहे टोट बॅगचा, त्याच्यामध्ये आपण हे एवढं वर्क आपलं पूर्ण करून घेतलं होतं. आता आपले बॅगचे जे हँडल्स आहेत ते आपण ह्या सेकंड पार्टमध्ये शिकणार आहोत. तर सगळ्यात आधी बघा मी काय करून घेतलं, मी इथे मार्किंग करून घेतलेत. बघा हे 6 मार्किंग तुम्हाला दिसून येतील. तर काय केलं आपण, हे जे मार्क आहे हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा मिड पॉईंट, म्हणजे आपले जे एकूण 52 स्टिचेस आपले पूर्ण इन टोटल होते, त्यातले इथून इथपर्यंत हे 26 स्टिचेस आहेत. आता 26मधून मी इकडून 6 सोडले, इकडून 6 सोडले आणि मध्ये जेव्हा मी 6 सोडले म्हणजे किती, 24मधून 6 आणि 6 12 गेले. हे मधले एकूण आपले 14 स्टिचेस आहेत. तर अशा मार्किंग मी दोन्ही बाजूनी बघा करून घेतलं. तर आता इथून इथपर्यंत आपला बेल्ट बनणार आहे. आता आपण जे मार्किंग केलेला जो स्टिच आहे त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करू आणि इथे आपलं जे बॅगसाठी जे हँडल बनवणार आहे आपण, ते यान आपण इथे असं जोडून घेऊयात. बघा इथे यान मी आता जोडून घेतलं. नेक्स्ट आपण सेम स्टिचमध्ये हुक इन्सर्ट केली आणि इथे आपण आता एकूण 50 म्हणजेच 50 चेन्स बनवून घ्यायच्यात. बघा हे 2 3 4 अशा एकूण आपण 50 चेन इथे बनवून घेऊयात. तर हे बघा इथे माझे एकूण 50 चेन्स बनवून रेडी आहेत. आता आपण आपला जो दुसरा हा स्टिच इथे आपण मार्क केलेला आहे त्याच्यामध्ये आपली जी चेन 50 आहे, 50th, ती इथे स्लिप स्टिचनी अशी जोडून घेऊयात. तर हा आपला फर्स्ट बेल्ट जो आहे इथे बनला आहे. आता आपण नेक्स्ट काय करायचं आहे बघा, तर इथे आपण हा स्लिप स्टिच बनवून घेतला. नेक्स्ट आपण वर्क आपलं असं टर्न करायचं आहे आणि चेन 1 केली इथे आणि ज्या आपल्या चेन्स आहेत, आता या चेन 50 बघा, त्यातली ही जी चेन आहे ह्या प्रत्येक चेनमध्ये आपण एक सिंगल क्रोशे बनवत जायचं आहे. तर बघा ही आपली फर्स्ट चेन, नंतर नेक्स्ट चेन 2, परत नेक्स्ट, बघा ही आपली चेन झाली, नेक्स्ट चेन, असं आपण प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर पूर्ण जेवढी आपली चेन आहे चेन 50 त्याच्यामध्ये आपल्याला अशा सिंगल क्रोशेस पूर्ण बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो थोडासा ब्रॉड होईल. इथे बघा आता पूर्ण जी आपली लेंथ आहे बेल्टची, ज्या 50 चेन्स आपण बनवल्या होत्या त्याच्यामध्ये मी प्रत्येक चेनमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवून घेतला आहे. आता नेक्स्ट बघा मी इथे शेवटपर्यंत पोहोचली. आता आपण काय करायचं आहे, जो आपला सेकंड स्टिच आहे हा आपला स्टिच मार्करवाल्या स्टिचमधून आपण स्टार्ट केलं होतं. आता जो आपला नेक्स्ट स्टिच आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. चेन 1 करू आणि जो एक्स्ट्रा यान आहे तो आपला इथला कट करून घेऊ शकतो. तर असा आपला इथे एक बेल्ट बनून रेडी झाला आहे बघा. तर हा एक बेल्ट आपला रेडी झाला आहे. अशाच पद्धतीने सेम मेथडने आपण आता दुसऱ्या बाजूचा बेल्ट बनवून घ्यायचा आहे. या एका स्टिचपासून या दुसऱ्या स्टिचपर्यंत आपण आधी 50 चेन्स बनवून घ्यायच्या आणि मग 50 चेन्समध्ये आपण 50 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. तर मी आता हा दुसरा जो बेल्ट आहे तो कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला फायनल लुक आपल्या बॅगचा दाखवते. तर इथे बघा माझे जे दोन्ही बेल्ट्स आहेत आपले टोट बॅगचे ते बनवून रेडी आहे. आता फक्त जे उरलेले सगळे आपले हे एक्स्ट्रा यान्स आहेत बघा इथे, किंवा हे आपण जे स्टिच मार्कर म्हणून लावले होते हे सगळे आपण काढून टाकणार आहे, म्हणजे आपल्या यानचं जे आपल्या बॅगचं जे फिनिशिंग आहे ते कंप्लीट होईल. आता हे जे एक्स्ट्रा यान्स आहेत हे पण आपली जी स्मॉलर साईजच्या हुक्स असतात त्यांनी आपण आतल्या बाजूने हाईड करून घ्यायचे आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला करून घेते आणि मग फिनिश झालेली बॅग दाखवते. तर इथे बघा आपलं बॅगचं पूर्ण फिनिशिंग झालं आहे. सगळे जे एक्स्ट्रा यान्स आहेत ते आपण हाईड केलेले आहेत आणि अशी ही सुंदर टोट बॅग आपली बनून इथे रेडी झाली आहे बघा. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा टोट बॅगचा आपला सेकंड पार्ट इथे पूर्ण झालेला आहे आणि आपली बॅगही इथे कंप्लीट झालेली आहे. तर अशी ही सुंदर बॅग आपली दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही टोट बॅग कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठले कलर यूज करून ही बॅग बनवणार आहात किंवा बनवण्याचा
तुम्ही प्लॅन करत आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक छानशी कमेंट नक्की सोडून जा. मी तुमच्या सगळ्या कमेंटचा रिप्लाय करते, सगळ्या कमेंट मी तुमच्या वाचते. आणि नवीन नवीन अजून तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा काय शिकायला आवडेल ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी नक्कीच त्या व्हिडिओवर काम करण्याचा प्रयत्न करेल. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.